नियमबाह्य कामांना नकार, भ्रष्टाचाराला प्रहार, दलालांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेले आय.एस. तुकाराम मुंडे सर्वांना परिचित आहे। राज्यभरात त्यांच्या कामगिरीसोबत त्यांच्या बदलीचीही चर्चा सर्वाधिक होताना दिसते। आतापर्यंत तब्बल 23 वेळा बदली झालेले तुकाराम मुंडे राज्यात कुठल्याच मंत्र्याला आपल्या खात्यात नको असतात। शिस्तप्रिय अशी ओळख असली तरी काही लोक त्यांना हुकुमशाह देखील म्हणतात। खास करून सरकारी बाबूंमध्ये तुकाराम मुंडेंच्या नावाची वेगळीच दहशत बघायला मिळते। आता तेच तुकाराम मुंडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले। तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी लाभ घेणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे। खऱ्या दिव्यांगांना त्यांचा हक्क मिळावा आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढावी यासाठी त्यांनी उचललेली पावले क्रांतिकारी ठरताना दिसतात। तुकाराम मुंडे यांनी दिव्यांगांच्या नावाने सुरू असलेली बोगसगिरी रोखण्यासाठी प्रामुख्याने तंत्रज्ञानाचा आधार घेतलाय। दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांची माहिती आणि लाभ एका क्लिकवर मिळावा यासाठी त्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे ॲप विकसित केलंय। या माध्यमातून दिव्यांग योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी UDID म्हणजेच दिव्यांग ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलंय। या पोर्टलद्वारे शिक्षण विभागाच्या सांख्यिकी माहितीचा वापर करून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत दिव्यांग कल्याण विभाग योजना पोहोचवेल, त्यांना थेट लाभांशी जोडता येईल। पोर्टलमध्ये 11 भाग आहेत। पहिल्या टप्प्यात योजना वितरण आणि तक्रार निवारणासह 4 भाग कार्यान्वित झाले असून भविष्यात प्रवेश योग्यता आणि परीक्षण सारख्या सुविधा जोडल्या जाणार आहेत। 2011च्या जनगणनेनुसार राज्यात 29.63 लाख अपंग आहेत। हे राज्यातील लोकसंख्येच्या 2.6% प्रमाण आहे। 2002 मध्ये केलेल्या पाहणीनुसार राज्याच्या ग्रामीण भागात 4.18% आणि नागरी भागात 8.29% अपंगांची संख्या आहे। अपंगांचे पूर्वी 7 प्रकार होते, त्याचे आता 21 प्रकार निश्चित झाले। त्यामुळे राज्यातील अपंगांची संख्या 53,48,000 गेली। अपंगांचे राज्य लोकसंख्येच्या तुलनेत 5% प्रमाण आहे, म्हणजेच या पोर्टलचा सुमारे अर्धा कोटी अपंगांना लाभ होऊ शकतो। ऐकू येत नाही एवढं जरी म्हटलं तरी सरकार रुग्णालयातून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवणं अगदी सोपं होतं। अशा बोगसगिरीतून अनेकांनी अनेक लाभाची पदे मिळवून घेतली होती, परंतु याचा सर्वाधिक तोटा सहन करावा लागतो तो खऱ्या दिव्यांग बांधवांना। परंतु आता तुकाराम मुंडेंच्या दणक्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या आणि केवळ कागदावर अस्तित्वात असलेल्या सुमारे 900 बोगस दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, ज्यापैकी 363 संस्थांवर गेल्या वर्षभरात कारवाई झाली। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार बनावट प्रमाणपत्र घेणाऱ्यास 2 वर्षांपर्यंत कारावास किंवा 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। या कलमाअंतर्गत राज्यातील पहिलीच कारवाई सांगलीच्या एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षकावर करण्यात आली आहे। तुकाराम मुंडेंनी याबाबत मोहीम उघडताच राज्यातील विविध सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची झाडाझडती सुरू झाली आहे। 4% आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या प्रत्यक्ष आरक्षणापेक्षा कमी का याचे ऑडिट केले जात आहे। बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या शिक्षकांवर आणि अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्यात येत असल्यानं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। ज्यांनी बनावट प्रमाणपत्रावर आजवर पगार किंवा सवलती घेतल्या त्यांच्याकडून व्याजासहित वसुली करण्याचे निर्देश देण्यात आल्यानं अनेकांची रात्रीची झोप उडाली आहे। या धडाकेबाज कारवायांमुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींना सन्मानाचे त्यांचे हक्क मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून सिस्टीम मधील भ्रष्टाचाराची कीड या निमित्ताने कमी होण्यास सुरुवात झाली आहे। बोगस IAS अधिकारी पूजा खेडकर हिच्या रूपाने बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवून देशातील सर्वात कठीण परीक्षा देखील कशी क्रॅक करता येते हे अवघ्या राज्यानं अनुभवलंय। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून एसटीतील तिकिटात सवलती मिळवण्यापासून ते नोकरी शिक्षणात आरक्षणापर्यंत अनेक उद्योग दलालांच्या माध्यमातून केले जात होते। शासकीय रुग्णालयांमध्ये याच दलालांनी आपला बाजार मांडून खऱ्या दिव्यांगांची भाकरी पळवण्याचा धंदा सुरू केला होता। परंतु शासकीय अधिकारी, कर्मचारी, दलाल आणि राजकारणाची यांची सगळ्यांची साखळी इतकी पॉवरफुल होती की दलालीच्या बाजाराची भिंत अभेद्य होती। आता याच दलालांचं कंबरड मोडून काढण्यासाठी तुकाराम मुंडेंनी पुढाकार घेतला। दिव्यांग कल्याण मंडळावर डोळा ठेवून मंत्रिपदाचा दर्जा पदरी पाडून घेणाऱ्या राजकारण्यांना तुकाराम मुंडेंचा हा निर्णय एक प्रकारे चपराक समजण्यात येते। वर्षानुवर्ष बिनदिक्क सुरू असलेल्या या गोरखधंद्याला राजकारण्यांचा आशीर्वाद मिळत होता, परंतु आता दिव्यांगांना मिळणाऱ्या सर्व सुविधा UDID पोर्टलच्या माध्यमातून सर्व पडताळणी करून मिळणार असल्यानं यातून अनेकांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्यात। आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? तुकाराम मुंडेंसारखा एक IAS ऑफिसर प्रत्येक जिल्ह्यात पाहिजे का? कमेंट करा। जय महाराष्ट्र।